मी सध्या उभा आहे मुंबई गोवा महामार्गावर। गेल्या 17 वर्षांपासून या मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे, पण अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे होत आहेत। आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे, त्यामुळे मुंबई पुण्यावरून कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते आणि दरवर्षी त्यांना याच मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या महामार्गाची पाहणी केलेली आहे। रायगडमध्ये माणगाव बायपास जो आहे, या बायपास जवळ येऊन राज ठाकरेंनी या कामाची पाहणी केलेली आहे। सध्याही आपण पाहतोय की हे काम कशा संथ गतीने सुरू असलेलं पाहायला मिळतंय। अनेक वर्षांपासून या कामाची सुरुवात खरं तर झालेली होती, पण मुंबई गोवा महामार्ग हा पूर्ण कधी होणार याची चर्चा आणि आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते। सुरुवातीला या कामाचं खर्च आपण पाहिला तर जवळपास तो 3,500 कोटी होता, पण आता तो खर्च जवळपास 7,300 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजे जवळपास दुप्पट खर्च आहे तो सुद्धा यामध्ये वाढलेला आहे। अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे कामाची रखडलेली परिस्थिती आहे, ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। सध्या या माणगाव बायपासची ही परिस्थिती आपण पाहतोय। याच माणगाव बायपास जवळ रेल्वे मार्ग सुद्धा आहे आणि त्यामुळे तिथे उड्डाणपूल उभा करण्यास सुद्धा काहीशी अडचण आहे, ती सुद्धा होत आहे। या संपूर्ण जवळपास 466 किलोमीटरचा हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि या महामार्गावर अजूनही काही ठिकाणी भूसंपादन करण्याचं काम आहे, ते सुद्धा रखडलेलं आहे। इथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा होत असलेला सातत्याने हस्तक्षेप यामुळे इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते वैतागून निघून गेलेले होते, असं नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंना म्हटलं। असं आज राज ठाकरेंनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे या मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं का, असा सुद्धा प्रश्न आहे, तो आता विचारला जाऊ लागलेला आहे। त्यामुळे हा नेमका महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार याची विचारणा आता कोकणवासीय सुद्धा करू लागलेले आहेत। पावसाळा आला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की महामार्गावर सुद्धा चिखल होतो आणि त्यामुळे काही अपघात आहेत ते सुद्धा होताना पाहायला मिळतात। सुरुवातीला 2 लेनचा असलेला हा महामार्ग सध्या 4 लेनमध्ये रूपांतरित होत आहे, मात्र तरी सुद्धा अनेक ठिकाणी इंदापूर असो, माणगाव आहे, त्याचबरोबर कोलाड आहे, पाली आहे, या मार्गांवरचं काम आहे ते मात्र अजूनही पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची ही कटकट कोकणवासियांची कधी संपणार असा सवाल आहे, तो सुद्धा आता उपस्थित केला जात आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। जून 2026 ला हे काम खरं तर पूर्ण होणार होतं, मात्र अजूनही आता ऑगस्ट महिना उजळत आलेला आहे, तरी सुद्धा मुंबई गोवा महामार्गाचं काम हे अजूनही अपूर्णच असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, माणगाव, रायगड।